भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि गावामधूनच स्वागत करत आहे. तर शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे 27 मार्च आणि मला एक काल कमेंट आली होती की तू व्हिडिओ कसे शूट करते. तर मी हा जो व्हिडिओ आता मी बोलते ना, हे माझ्या फोनचा कॅमेरा आहे त्यामध्ये शूट करते. आणि परत एडिटिंग कशामध्ये करते तर मी VN ॲप आणि व्हिडिओ मेकर हे 2 ॲप मी एडिटिंगसाठी वापरते. कधी इकडे एडिटिंग करून एक्सपर्टला टाकते आणि तिकडं करून कधी कधी मी दोन्हीवर पण करते. पण त्या दोन्हीत जर बेस्ट म्हटलं तर VN आहे. आणि व्हिडिओ मेकरवर कसं आपल्याला हुबंसुद्धा मोबाईल धरून ना एडिटिंग करता येते आणि VNला सुद्धा तसंच आहे. आणि जे मी सुरुवातीला ॲप वापरायचे ना त्यावर मला आडवीच एडिटिंग करावी लागायची, हुबं होत नव्हतं. आपण शूटसाठी दुसरे कॅमेरे वापरू शकतो जे की आपण ॲपमधून डाउनलोड करतो, पण जे आपल्या फोनचा रिअल कॅमेरा आहे तशी क्वालिटी कुठल्याच दुसऱ्या आपण डाउनलोड केलेल्या ॲपला येत नाही. मी सुद्धा 1-2 वापरून बघितले होते. आणि अपलोड आपण यूट्यूबमधून पण करू शकतो, YT स्टुडिओमधून पण करू शकतो आणि क्रोमवरून पण करू शकतो, पण मी यूट्यूबवरून करते. मी दोन्हीकडे बी करून बघितले पण बेस्ट अपलोड यूट्यूबवरून होतं. एडिटिंग करताना माईक बोयाचं जे की माझ्या फ्रेंडने मला पाठवले, कोमलने, त्याच्या अगोदर तर मी माईक वापरतच नव्हते. आणि मोठे जे ब्लॉग आहेत त्यालासुद्धा मी माईक वापरते. आता पण मी बिन माईकचंच बोलत आहे. पण तुम्हाला माईक जर घ्यायचा असेल तर बोया माईक. लॉंग व्हिडिओला जास्त माईक लागत नाही, पण मिनी ब्लॉग जर एडिट करायचा असेल तर माईक कंपल्सरी वापरावाच लागतो. आणखीन एक कमेंट होती जे की मी मिनी ब्लॉगमध्ये प्रोडक्ट टॅग करते तर ते आपल्याला 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर ऑप्शन भेटतं. आणि त्याच्या अगोदर बी काहीतरी भेटतं वाटतं, एखादा फॉर्म काहीतरी भरावे लागतं. पण 10,000 झाल्यानंतर ते आपल्याकडून येतं, फक्त आपल्याला इनेबल करायचं असतं. आणि तिथून आपण छान अर्निंगसुद्धा करू शकतो. लवकर डॉलर भरतात, पटापट लोक ऑर्डर टाकतात म्हणून. तो किती मिनिटाचा असावा? 8 मिनिटापेक्षा जर छोटा असला तर त्याला 1 किंवा 2 ॲड लागते सुरुवातीला आणि शेवटी. आणि 8 मिनिटाच्या पुढे असेल तर त्याला 4 ते 5 ॲड लागतात. आणि आपण एक्स्ट्राच्या ॲडसुद्धा त्याला लावू शकतो. तुम्हाला जर ते कशा लावायच्या माहिती पाहिजे असेल, क्रोममधून एक्स्ट्रा ॲड लावायच्या असतात जे की मी मोनोटाईज झालेल्या पहिल्या दिवसापासून लावते. आणि तुम्ही ते टेक्निकल व्हिडिओमध्ये बघू शकता, त्यामुळे आपलं अर्निंग जास्त होतं. 8 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ तुम्ही 8, 12, 20, 25 अर्धा तासाचा बनवा, पण जितक्या ॲड लागायच्या तेवढ्याच. मग मला काय म्हणायचं आहे, आपण 15-20 अर्ध्या तासाचा 20-22 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो, 16-17, तर 8 मिनिटाला पण तेवढ्याच ॲड लागतात आणि 16 मिनिटाला पण तेवढ्याच ॲड लागतात. मग त्या 16 मिनिटात आपण 2 ब्लॉग बनवू शकतो. डबल ॲड चालतील 2 ब्लॉग बनवल्यामुळं. आणि 16 मिनिटाचा एकच व्हिडिओ बनवला तर त्याला 4च ॲड लागतील. 8 मिनिटाचा बी व्हिडिओ बनवला तर त्याला 4च ॲड लागतील. फक्त एक काळजी घ्यायची की 8 मिनिटाच्या पुढे 5-10 सेकंद, 1-2 मिनिट, 11-12 मिनिट असं केलं तरी चालतं. थंबनेल कुठं बनवायचं तर भरपूर असे थंबनेल मेकरचे ॲप आहेत. तर कुठूनही तुम्हाला आवडेल तिथून तुम्ही थंबनेल बनवू शकता. आणि थंबनेल लॉंग ब्लॉगला तर लावलाच पाहिजे, म्हणजे छान व्ह्यू येतात. तर गेल्या 3-4 वर्षापासून मी तर थंबनेल लावतेच मोनोटाईज झाल्यापासून. ब्लॉगिंग करायची असेल किंवा रेसिपी दाखवायची असेल तर ट्रायपॉड कंपल्सरी लागतोच. माईक इच्छा असेल तर घ्या. आणि जर तुमच्याकडे शूट करायला कोण असेल तर ट्रायपॉड लागत नाही, पण एक छोटासा तरी सेल्फी स्टँड घेतलं तरी चांगलं, कारण त्यानं आपल्याला मिनी ब्लॉग पण शूट करता येते, शॉर्ट पण शूट करता येते, लॉंग व्हिडिओ पण शूट करता येते. तर अवश्य एक ट्रायपॉड असायलाच पाहिजे. एक नवीन फीचर आले कोलॅबरेशनचं. जर समजा तुमचे फ्रेंड असतील किंवा नात्यागोत्यात कोणाचे चॅनल असतील किंवा तुमचेच 2-3 चॅनल असतील तर तुम्ही एकमेकाला कोलॅबरेशन करू शकता. आणि कोलॅबरेशन केल्यामुळं सगळ्यांना समान फायदा होतो. कुठल्या व्हिडिओला जास्त डॉलर भरतात तर क्लिअर सांगते, शॉर्टला डॉलर भरतात, मिनी ब्लॉगला सुद्धा डॉलर भरतात. 10-15 सेकंदाचे आपण छोटे व्हिडिओ टाकतो शॉर्टच, तर त्यालासुद्धा भरतात, पण खूप कमी प्रमाणात. फक्त सगळ्यात जास्त इन्कम भेटतं लॉंग व्हिडिओला. म्हणून रेग्युलर एक तरी लॉंग ब्लॉग अपलोड करायचाच, 30 दिवसाचे 30. आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा शॉर्ट आणि मिनी ब्लॉग महिन्याला किती टाकायचे ते टाकू शकता. आणखीन एक कमेंट असते की वॉच टाईम कसा भरायचा, ताई आमचा वॉच टाईम भरत नाही. आणि कुणाकुणाचं वर्ष होतं आहे आणि मायनसमध्ये जात आहे. तर रेग्युलर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका वॉच टाईम भरण्यासाठी. आणि जमलंच तर रोज 1-1.5 तास किंवा 2 तास 40 मिनिटापेक्षा जास्त लाईव्ह स्ट्रीम करा, तो वॉच टाईमसुद्धा काउंट होतो. तर वॉच टाईम भरण्यासाठी एक भारी ट्रिक आहे. पण गेल्या 5 वर्षापूर्वी मी माझे दोन्ही चॅनल मोनोटाईज केलेत, पण मी फक्त लॉंग व्हिडिओवर आणि 50,000 व्ह्यूमध्ये माझे चॅनल मोनोटाईज झालेत. कारण त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ नव्हते, फक्त लॉंगच होते. आणि हे ऑप्शन परत आलं शॉर्टचं. आणि लॉंग असल्यामुळं ना शॉर्टचं ऑप्शन नव्हतं. लॉंग व्हिडिओ बघितला जायचा, 7 आणि 8 मिनिटाचा ॲव्हरेज यायचं माझ्या व्हिडिओला. आता तेवढा ॲव्हरेज येत नाही, 2-3-4 मिनिटापर्यंत. कधी तर चांगलं काय असेल
तर 7 मिनिटाचं ॲव्हरेज येतं, याच्यापेक्षा जास्त ॲव्हरेज येतच नाही. पहिलं कंपल्सरी ॲव्हरेज तितकं यायचं आणि इन्कमसुद्धा इतकं छान व्हायचं, पण शॉर्ट आल्यापासून इन्कम ढासळलं आहे. पण तरी ठीक आहे, कारण आपण शॉर्टचं इन्कम आणि सोबत अफिलिएटचं पण करू शकतो, त्यामुळं आहे ठीकठाक. चॅनल मोनोटाईज करायला किती वेळ लागतो, तुझे चॅनल किती दिवसात मोनोटाईज झाले होते? तर माझा पहिला चॅनल 7 महिन्यामध्ये मोनोटाईज झाला होता आणि दुसरा चॅनल तर माझ्या फक्त एका व्हिडिओत मोनोटाईज झालेला आहे. अगदी 15-20 दिवसामध्ये माझा वॉच टाईम कव्हर झाला होता, जो की समर्थ सम्राट ब्लॉग किल्ल्याचा व्हिडिओ त्यावरती व्हायरल आहे. त्या एका व्हिडिओमुळेच मला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासपेक्षा जास्त वॉच टाईम फक्त एका व्हिडिओला मिळाला होता. त्यामुळे ते पण चॅनल माझं मोनोटाईज आहे आणि प्रयत्न करत राहिलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये मोनोटाईज. तसं तर माझ्या ओळखीतल्या 1-2 फ्रेंड्सचं तर 20 दिवसात, 1 महिन्यात, आठवड्यात वॉच टाईम कव्हर झाला आहे. तर प्रयत्न छान केले तर खूप लवकर तुम्ही मोनोटाईज करू शकता. गुड मॉर्निंग लाडू. लाडू उठला, तूप चपाती खाऊन खेळतोय. दादा कुठं आहे? घरात झोपले. मग तू कशाला एवढं थंडीत उठलाय लवकर? ना शाबन बोलतोय. गुड मॉर्निंग. उठा, उठ बाळा, उठ, चल. लाडून नाश्ता केलं, उठा. खिडकीमधून मस्त असा बाहेरला व्ह्यू. इथून शित्ता गित्ता सगळं दिसतं रोडचं. वांग्याची भाजी, चपाती, मटकी. चिल्लर पार्टी क्या चल रहा है? येते का पाणी पाईपाला? कमी झालंय का? ओके ओके. बाळाला लक्ष ठेवतोय ना मी किचन मध्ये? जाऊ का लालूला? जाऊ इकडं बघ. ओके. झालं का खेळून? भरले ना वापे गच्च, आता दिलं ना छान पाणी. चलो. कोणता भरले की काटापर्यंत गेले पाणी त्याला. चल तिकडं लसणात टाक, पाईप लसणात टाकन. चल. काय आहे ती? थर्माकोल. लसणाला पाणी सोडले, आलाय तसं लसूण काढायला, पण थोडाफार आणखीन वल्लाय, त्यामुळे म्हणलं आज त्याला पाणी द्यावं. पिकले पिकले घे. लाडू तू दुर्डे घे, घे ते. मी काढू का समर्थ? ते भेटले टमाटे. ए नको, तसं खराब होतेत बाळा. वाव, मळ्यातले टमाटे. चल ही घे, मी काढते आता. चल तिकडे घेऊन, ती घे, त्याला जड झालंय. चलो चल, लसणातून कोरडाय पुढे. टमॅटो टमॅटो टोमॅटो खायचंय. तेक लाल बघ लाडू. छोटासा आहे, पिल्लू आहे पिल्लू.